आजची सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे महापौर पदाच्या आरक्षणाची आता सोडत निघते। राज्यातील 29 महापालिकांमधील उत्सुकता वाढली आहे। एसटी प्रवर्गाचं आरक्षण आल्यास मुंबईत भूकंप होणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण एसटी प्रवर्गातील दोन्ही जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेत। भाजप शिवसेनेकडे मात्र एकही एसटी नगरसेवक नाहीये, त्यामुळे आता या आरक्षण सोडतीला काही वेळातच सुरुवात होईल। दरम्यान महापौर पदाची सोडत नेमकी कशी निघते पाहूयात। महापौर पदाचं आरक्षण चक्राकार पद्धतीनं निघणार आहे। मागील 20 वर्षांचं आरक्षण लक्षात घेतलं जाईल। याआधीचे आरक्षण त्या महानगरपालिकेत होतं ते वगळता इतर आरक्षणाची चिठ्ठी काढली जाईल। एससी, एसटी, ओबीसी आणि खुल्या वर्गामध्ये 50% महिला आरक्षणाचा प्रवर्ग आहे। महानगरपालिकांमधील आधीच्या आरक्षणाची चिठ्ठी बाजूला काढून उर्वरित आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकून आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकल्या जातील। पारदर्शक बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकताना त्या सर्वांना दाखवल्या जातात। सर्व चिठ्ठ्यांमधून एक एक चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर होतं। त्यानंतर पुन्हा 50% महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकून महिला आरक्षण काढतात। तर मुंबईत सर्व पक्षाकडे प्रवर्गनिहाय नगरसेवक किती आहे तेही पाहूयात। तर खुला प्रवर्ग भाजपाकडे आहे 31, शिवसेनेकडे आहे 11, ठाकरे गटाकडे आहे 20, मनसेकडे आहे 1, काँग्रेसकडे आहेत 8, तर एमआयएमकडे आहे 1। महिला प्रवर्गामध्ये भाजपकडे 25, शिवसेनेकडे 9, ठाकरे गटाकडे 18। तर हे प्रवर्गनिहाय नगरसेवक आहे। तर अनुसूचित जातीमध्ये भाजपाकडे 2, शिवसेनेकडे 1, ठाकरे गटाकडे 3 आणि एमआयएमकडे 1 आहे। अनुसूचित जाती महिलामध्ये भाजपकडे 1, शिवसेनेकडे 2, ठाकरे गटाकडे 4 तर काँग्रेसकडे 1 आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघते का, अधिक अपडेट? बरोबर अंकिता, महापौर आरक्षणाची सोडत आता काही वेळामध्ये निघणार आहे। राज्यमंत्री नगरविकास खातं माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थितीमध्ये ही सोडत निघणार आहे। चक्री याच्यामध्ये ही आपण बघितलं सोडत निघणाऱ्या चिठ्ठ्या टाकली जाणार आहे आणि या चिठ्ठ्यामधून एक एक चिठ्ठी ही आपण बघितलं काढली जाणार आहे आणि त्यामध्ये कोणाची या ठिकाणी वर्णी लागते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की अनुसूचित जातीमध्ये आपण बघितलं ती लागते की अनुसूचित जमातीमध्ये, ओबीसी मध्ये की महिलांमध्ये असं संपूर्ण आपण या ठिकाणी बघितलं तर सर्व पक्षांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे, कारण की 29 महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे। निवडणुकीचा निकाल देखील लागलेला आहे आणि त्या निकालानंतर आठवडा झालेला आहे आणि त्यानंतर आपण बघितलं महापौर आरक्षणाची सोडत ही आता निघते। 11 वाजता ही सोडत निघणार आहे, त्यामुळे सगळ्या पक्षांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की सगळे जे नगरसेवक त्यांचं या ठिकाणी कोणाची वर्णी लागते महापौरपदी हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी निकालामध्ये आपण बघितलं भाजप हा मोठा भाव राहिलेला आहे आणि 2 नंबरवरती बघितलं उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे आणि 3 नंबरवरती एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे। त्यामुळे यंदा काय कायापलट होतं, कशा प्रकारे कोण महापौर बसतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पण आता महत्त्वाचं म्हणजे ही सोडत या ठिकाणी निघणार आहे। महापौर आरक्षणाची सोडत आता बेटा 11 वाजता ही सोडत निघणार आहे। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत काढली जाणार आहे आणि 29 महानगरपालिकेची आपण बेटा या ठिकाणी ही सोडत निघणार, त्यामुळे सर्व पक्षाचं या ठिकाणी लक्ष हे लागलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी कोणाची वर्णी लागते आणि चक्री पद्धतीने काय कोणता वर्ग या ठिकाणी प्रवर्ग येते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर किशोरी पेडणेकर देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि
आणि त्या जी आता सोडत निघणार त्या ठिकाणी उपस्थित राहणार, तसेच भाजपचे नेते देखील या ठिकाणी आले, ते देखील या ठिकाणी हे उपस्थित राहणार आणि सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी आपण बघितलं लागलेलं आहे या सोडतीकडे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गामध्ये ही सोडत निघते हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं. आणि त्यानंतर आपण बघितलं तर ही सोडत निघाल्यावरती महापौर पदाची लवकर आपण बघितलं तर या ठिकाणी विराजमान देखील होणार आहेत. अंकिता, निश्चित मनोज, त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.